Everyone ready? एक मिनिट Go sir. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियाद्वारे दरवर्षीप्रमाणे यंदाही एम्प्रेस गार्डनमध्ये जे हे प्रदर्शन भरवण्यात येतं ॲन्युअल फ्लावर शो, हा मला वाटतं पुणे शहर आणि पूर्ण महाराष्ट्रामधलेच एक मोठा इव्हेंट आहे आणि तो सणासारखा साजरा होतो. आणि आज जर बघितलं आपण तर उद्घाटनापूर्वीच प्रचंड गर्दी आतमध्ये येण्यासाठी लोकांची होती. याच्यामध्ये वेगवेगळी फुलं, वेगवेगळे नर्सरीमधल्या चांगल्या शोभिवंत झाडांचे अनेक नमुने, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज या भागातली, या सर्व या इंडस्ट्रीमधल्या, आणि त्याचबरोबर गार्डन म्हणजे बागकाम आणि त्याच्याशी अनुषंगिक सर्व आणि इतर अनेक प्रकारचे कलाप्रकार इथं प्रदर्शित होतात. आणि जवळजवळ 3 ते 4 दिवस या प्रदर्शनाला प्रचंड उत्स्फूर्तपणे लोक येतात आणि हा एक मला वाटतं एक वारसा आहे जो पुढे चालवायला हवा. आणि याच्यामध्ये प्रतापराव पवार असतील, सुगंध किर्लोस्कर असतील किंवा पिंगळेसाहेब असतील, या ज्येष्ठांनी अविरत प्रयत्न करून ही परंपरा पुढे ठेवलेली आहे आणि यापुढे ती चालू राहील. तर नवीन तरुण उत्साही मंडळी याच्यात काम करत आहेत आणि अशाच प्रकारचे याहीपेक्षा चांगले दरवर्षी फ्लावर शो या ठिकाणी आयोजित होतील असं मला विश्वास आहे. आणि मला अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी याचा योग मिळाला, त्याबद्दल मी सैनिकांना आभार. धन्यवाद. मराठीमध्ये ना मी दरवर्षाप्रमाणे यंदाही आपण हा फ्लावर शो केलेला आहे आणि याच्यामागे जे सगळे यशस्वी झालं आहे की त्याच्यामध्ये जे काही सौंदर्य नटलेलं आहे त्याच्यामागे आमच्या लोकांचे 6-6 महिन्याचे कष्ट अगोदराचं काम करून आणि त्याच्यामुळे आज फ्लावर शोचं हे सौंदर्य आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. त्याच्यामागे लोकांना त्याची फुलझाडांची निसर्गाची आवड निर्माण व्हावी, त्यांना जर करावंसं वाटतं तर मार्गदर्शन मिळावं, हा एम्प्रेस गार्डनचा हेतू आहे. आणि छान जागा इथे लोकांना यावंसं वाटतं, त्यामुळे हजारो लोक आता इथे यायला लागलेत, आपला वेळ थोडा निसर्गाबरोबर घालवतात. ही समाधानाची गोष्ट आहे. सर्व विश्वस्त हे याने अहोरात्र वर्षानुवर्ष काम करत आहेत आणि त्याला सरकारची पण आम्हाला चांगली साथ आहे. त्यामुळे या गोष्टी आपण करू शकलेलो आहोत. सातत्याने सुधारणा करणं, ते नवीन शिकवणं, त्या दिवशी आमचे प्रयत्न राहतील आणि माझी खात्री आहे की त्यातून समाज प्रबोधन आणि नैसर्गिक जपणूक या दोन्ही गोष्टी उत्तमपणे होऊ शकते. धन्यवाद. आज इथे फुलांचं प्रदर्शन एम्प्रेस गार्डनमध्ये आदरणीय प्रतापराव पवार यांच्या हस्ते झालेलं आहे. त्याबरोबर आपल्या शासनाचे दिवसेस आहेत हे करून हे गार्डन फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामध्ये फार जुनी झाडांच्या जाती, जुनी झाडं असं आहे आणि त्यामध्ये नवीन आता फुलांच्या बाबतीमध्ये ह्या गार्डनने फार मोठी प्रगती केलेली आहे. पुणे शहराला पूर्वी फुलांचं शहर म्हणायची एक काळ वेळ आला होता आणि त्यामध्ये एम्प्रेस गार्डनचा भाग होता. एवढं मोठं गार्डन त्या कमिटीने, त्यात सुरेशरावजी पेंगळे असेल, सुमनताई किर्लोस्कर असेल, प्रतापराव जोशी, या सगळ्या लोकांनी जपून ठेवलं. हे पुण्याचं वैभवाचं सुंदर अशी ही गार्डनची वास्तू आहे आणि खऱ्या अर्थाने ही वास्तू अशीच चांगली राहावी. आणि खऱ्या अर्थात अनेक वर्षापूर्वी गुलाबाचे प्रदर्शन हे लोक आदरणीय कैलासराव जयंतरावजी केळकर यांनी फुलांच्या प्रदर्शनाची पुण्यात सुरुवात केली आणि ते एम्प्रेस गार्डन त्यामध्ये एक महत्त्वाचं होतं. असं हे एम्प्रेस गार्डन यामुळे पुण्याने नागरिकांना अनेक फुलांच्या आवडी होतील. आपल्या एक बागेत, आपल्या घरात, आपल्या परिसरातील महानगरपालिकेच्या मध्ये अशी फुलं आणि गार्डन करण्याची एक प्रोत्साहन मिळेल. आजच्या याला पुणे महानगरपालिकेचे माजी उद्यान सुप्रिटेंडेंट खैरे साहेब जे आहेत, असं एक पुण्याला अत्यंत डोळ्याला आनंददायक आणि हवामानाला, पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत असा हा चांगला कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी मनापासून आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतो. पुणेकरांचा एक सामान्य नागरिक म्हणून मी त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो.